हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आज आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये येणाऱ्या एमएससी रिसेल म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी म्हणजेच ज्याला आपण महावितरण म्हणतो त्यासाठीचे ज्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसाठी ज्या पोस्ट आलेल्या आहे त्याचा कंप्लीट रोडमॅप पाहणार आहोत सिलेक्शनसाठीचा, आणि तोही सुद्धा पूर्ण IBPS पद्धतीने. आणि आपल्यासाठी जी नवीन बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती, या नवीन कोर्सची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देतो आहे. बरेच दिवसांपासून मला पर्टिक्युलरली कोर्सची संपूर्ण माहिती एक्सप्लेन करा म्हणून असं आपल्याकडे व्हॉट्सॲपला मेसेजेस येतात आहे. त्यासाठीच्या संदर्भातला घेऊन एक रोडमॅप आणि कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स हे करायचे याबाबतचा संपूर्ण एकमात्र व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहाव्यास मिळेल. तुम्हाला माहिती आहे महावितरण म्हणजे MSc रिसेल DY आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्हच्या ज्या बहुचर्चित जी वॅकन्सी आहे बरेच दिवसापासून पेंडिंग होती. आता त्याची फॉर्मची डेट जी आहे ते ओपन अप झालेली आहे. लास्ट जी डेट आहे ती 22 डिसेंबर 2025 आहे. तोपर्यंत तुम्ही त्याला फॉर्म फिलअप करण्याची जी व्हॅलिडिटी आहे, ज्याला आपण म्हणतो विंडो आहे, तो तुमच्याकडे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीची मी माहिती देतो आहे. पण जर तुम्हाला नॉन टेक्निकल रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठीची प्रॅक्टिस करायची असेल तर फ्री क्विजेस आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला जर तुम्ही डाउनलोड नसेल केलं तर दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, कारण की तुम्हाला फ्री क्विजेस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला सुद्धा मिळतील. आणि ज्याही ॲस्पिरंट्सकडे iOS डिव्हाइसेस असतील त्या ॲस्पिरंट्सनी मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. मी तुम्हाला त्याच्याबाबतची जी लिंक आहे आयफोनसाठी आणि आयपॅडसाठी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. आता बघा, हे सगळे फ्री क्विजेस झाले. मी तुम्हाला PYQसाठी सुद्धा लिंक देतो आहे. आपल्या ॲप्लिकेशनला PYQ नावाचं फोल्डर आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्टेट आणि सेंट्रल लेवलचे जे फ्री PDFs असतात, म्हणजे जे आन्सर कीच्या PDF असतात, जे ओरिजिनली जनरेट केलेले असतात, त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट आपण आपल्या PYQच्या फोल्डरमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर ॲडिशनली कुठला याच्यामध्ये पेपर ॲड ऑन करायचा असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुमची क्वेरी रेज करू शकता. तो सुद्धा पेपर आपण त्यामध्ये ॲड ऑन करून घेऊया. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे काही दिवसापूर्वीच मी एक महाडिस्कॉमसाठी एक नवीन फॉर्म फिलिंग स्टार्टेडचा एक व्हिडिओ तयार केलेला होता. त्यामध्ये मी एक्झामिनेशन डेटबद्दल सुद्धा बोललेलो आहे आणि काय एलिजिबिलिटी आहे त्याबाबत सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे. आता या फॉर्मची जी लास्ट डेट आहे ही 22/12/2025 आहेत. म्हणून जेही ॲस्पिरंट्स या DY आणि ॲडिशनल एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करत आहे तर त्यांनी लक्षात घ्यावं 22/12/2025 पर्यंत फॉर्मची लास्ट डेट आहे. या संदर्भात कुठली क्वेरी असेल किंवा कसं अप्लाय करायचं, ज्यांना हँड रिटन डिक्लेरेशन वगैरे नाही माहिती त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तो सुद्धा विचारू शकता. पण सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म फिलअप करताना कुठल्याही चुका मात्र करू नका, कारण की तो एकदा विंडो हा क्लोज झाला त्यानंतर करेक्शन विंडो ओपन होत नाही. म्हणून तुम्हाला फॉर्म फिलअप करताना पेमेंटच्या आधी सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. सोबतच मी याचा जो कंप्लीट स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे, IBPS पद्धतीने जो सिलेबस असतो, इम्पॉर्टंट कुठले कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायची, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असायला हवी आणि एक्झाम पॅटर्न हे याआधी काही महिन्यापूर्वीच सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं होतं. आज मात्र आपण अजून आता ज्या प्रकारे आपल्याकडे फॉर्म फिलअपची डेट ओपन झालेली आहे, लास्ट डेटसुद्धा आपल्याला माहिती आहे. आता कधी एक्झामिनेशन होणार त्यासाठीचा जो रोडमॅप कसा राहील आणि एक्झामिनेशन पॅटर्न तुम्हाला कसा डील करायचा आहे एक्झामिनेशनसाठी, ह्याबाबतची मी एकदम शॉर्ट आणि ब्रीफ तुम्हाला डेटा देणार आहोत. तोच तुम्हाला व्यवस्थितरित्या ऐकायचा आहे. सोबतच तुम्हाला माहिती आहे सिनियर मॅनेजरसाठी पोस्ट आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी नोटिफिकेशनचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे कॅपिट्यूड्सला. आणि ह्याच्यासाठी म्हणजेच ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी ज्या 94 पोस्ट आहेत आणि DY एक्झिक्युटिव्हसाठी ज्या 69 पोस्ट आहेत टोटल, यासाठीचा जो संदर्भाचा जो पूर्ण नोटिफिकेशनचा जो व्हिडिओ आहे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला सर्वप्रथम याचा महाडिस्कॉमचा डेप्युटी ॲडिशनल एक्झिक्युटिव्हचा जो एक्झाम पॅटर्न आहे हा मात्र जाणून घ्यायचा आहे. हा प्रत्येकाने पाहिलेला असेल जेही ॲस्पिरंट्स अप्लाय करत आहे. पण सर्वप्रथम याला स्ट्रॅटेजिकली कसं इम्प्लिमेंट करायचं हे मात्र तुम्हाला यायला पाहिजे. आता लक्षात ठेवा, मी यालाच मॉडिफाय करून तुम्हाला या पद्धतीने याचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे, ठीक आहे, हा मी तुम्हाला अपडेट करून सांगितलेला आहे. लक्षात घ्या. यामध्ये आपल्याकडे बेसिकली 4 सेक्शन्स आहेत. एक तो आपला टेक्निकलचा ज्यामध्ये 50 प्रश्न आहेत जे 110 मार्काला आहेत. रिझनिंग आहे जे 40 प्रश्न 20 मार्काला आहेत. ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आणि मराठी लँग्वेज 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आहे. ठीक आहे. आता 50 प्रश्न 110 मार्कां म्हटल्यानंतर बरोबर सगळेच ॲस्पिरंट जे आहे 90% ॲस्पिरंट्स हे या सेक्शनकडे मूव्ह करतात. पण तुम्हाला सांगतोय, हा जर तुम्हाला एक्झामिनेशन पॅटर्न समजला, ठीक आहे, तरच तुम्ही प्रॉपर एक्झामिनेशनला क्लिअर करू शकाल. ह्यामध्ये काय होतं की 110 मार्क म्हटल्यानंतर आपल्या 150 मार्कांपैकी सगळ्यांचा जो कल असतो हा आपल्या 110 मार्कांमुळे मॅक्सिमम मार्क्स मिळवण्यासाठी असतो. पण तुम्हाला एक जी खरी खंत सांगतोय, ठीक आहे, 50 पैकी 50 हा कोणीच अटेम्प्ट करू शकत नाही. ठीक आहे. एक तरी तुम्ही प्रॅक्टिकल गोष्ट समजून घेत चला. ठीक आहे. एक सेफ स्कोर जो असतो 40+ असतो, एक इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर जरा, ठीक आहे, किंवा मॅक्सिमम 45 अटेम्प्ट करतात. पण एक माझा सेफ स्कोर सांगेल 38+ जर तुम्ही अटेम्प्ट केला, 38+ अप टू 42 कसाही पेपर आला तरी ह्याच रेंजमध्ये जवळपास आपल्याकडे डुएबल प्रश्न असतात. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा की रोल प्ले करतो तो आहे
ती आहे आपली ॲक्युरेसी. लक्षात ठेवा, जर ॲक्युरेट प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्ही लक्षात घेत चला, जर 50 पैकी एक आपण 40 प्रश्न जरी सॉल्व्ह केलेत तरी आपल्याकडे 10 मार्क म्हणजे 10 मार्काचं लेव्हरेज इंटू 2.2 जर आपण केलं तर 22 मार्क जे आहेत ना आपले इथेच कमी होतात. आणि आपल्याला हा जो लेव्हरेज आहे किंवा ज्याला आपण म्हणू हा जो विंडो आहे आपल्याला कधी काही कारणास्तव सोडावा लागतो जर आपल्याकडे टेक्निकल कॉन्सेप्ट्स नाहीत. इथे आपला हा जो मेजर रोल प्ले करतो तो आहे सिलेक्शनचा, तो आहे नॉन टेक्निकलचे एक प्रश्न. आता यासाठी फ्री ऑफ कॉस्ट जे रिसोर्सेस आहेत आपल्या कॅपिटोस्टला ते सुद्धा मी सांगेल एंडमध्ये. त्यासाठी सेशनला व्यवस्थितरित्या बघा आणि सेशनला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा करून ठेवा. ठीक आहे, तर रिझनिंगचे प्रश्न कुठून करायचे, कुठून करायचे आणि कुठले कुठले मेन टॉपिक्स आहेत ना मेजर टॉपिक्स याबाबतची आज पुन्हा एकदा मी माहिती देतोय तुम्हाला. ऑलरेडी ऑल्दो मी एक्सप्लेन केलेलं आहे ते. तर बघा यामध्ये जो मॅक्सिमम तुम्हाला विंडो मिळतो तुम्हाला स्कोअर करण्यासाठी आहे ते 20 मार्क रिझनिंगमध्ये. ठीक आहे, आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला जे आहेत ना 7.5 मार्क्स जे मिळू शकतात. ठीक आहे, हे मी प्रॅक्टिकल ओरिएंटेशन बोलतोय. आणि आपल्याकडे मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा 7 ते 8 मार्क्स आपल्याला मॅक्सिमम अटेम्प्ट करता येतं. ठीक आहे, हे मॅक्सिमम का बरं म्हणतोय मी, कारण की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 20 प्रश्नांचे जे बायफर्केशन असतं ना त्याच्यामध्ये डिव्हिजन करण्यात येतं आणि हे डुएबल राहत नाही कितीही तुमच्याकडे प्रोफिशियन्सी असली, किती तुम्ही ॲक्युरेटली प्रश्न अटेम्प्ट केले तरी. कारण की काय होतं, यासाठी अप्लाय करणारे जे ॲस्पिरंट्स आहे हे खरं तर वर्किंग आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत किंवा जे वर्किंग आहेत. ठीक आहे, वेळ कमी असल्या कारणामुळेच आपण रेकॉर्डेड सेशन जे आहे रेकॉर्डेड बॅच आपण अपलोड केलेली आहे. अराउंड आपल्याकडे 90% जो कॉन्टेंट आहे टेक्निकलचा तो अपलोड झालेला आहे आणि 100% आपला नॉन टेक्निकलचा कंप्लीट झालेला आहे. आता याच्यामध्ये हा जो विंडो आहे आपल्याकडे एक्झामिनेशनचा तो आहे 120 मिनिट्सचा 2 आवर्समध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, त्यामध्ये प्रत्येकी जर प्रश्न आपल्या टेक्निकलचा बरोबर आला तर 2.2 मार्क्स मिळतीलच, पण याच्यासोबत जी मोठी रिस्क असते ती आहे निगेटिव्ह मार्किंगमध्ये. ठीक आहे, म्हणजे 2.2 मार्क्स जर आपला प्रश्न चुकला तर ते आपण गमावले, प्लस 0.55 हे सुद्धा मार्क तुम्ही याच्यामध्ये जोडून घेत चला. ठीक आहे, म्हणजे एवढ्या आपल्याकडे टोटल जे मार्क्स आपण लूज करतो जर सिंगल क्वेश्चन आपला चुकतो तेव्हा. लक्षात आलं. पण मात्र रिझनिंगमध्ये जे 0.5 मार्क्समुळे जे सिलेक्शन आपलं राहून जातं हे आपल्याकडे जी लीड आहे ही आपल्याला या रिझनिंग सेक्शनमध्ये भरून काढता येतं. म्हणून रिझनिंग तुम्हाला 100 अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. काही सेक्शनमध्ये काय होतं की एखादा 5 क्वेश्चनचा सिटिंग आणि हे पझल नाही बनला तर त्याला सोडावं लागतं. बट ॲट द सेम टाईम आपल्याकडे मॅक्सिमम स्कोर हा रिझनिंग टॉपिकमधूनच होतो. ठीक आहे, नंतर कॉन्ची मी तुम्हाला टॉपिक सांगेल प्लस मराठीसुद्धा सांगेल की कशा प्रकारे तुम्हाला मराठी करायचं. तर हा असतो कंप्लीट आपला एक्झामिनेशन पॅटर्न. हा पूर्ण इंग्लिशमध्येच असतो एक्सेप्ट फॉर द टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज बट ऑब्व्हियसली. ठीक आहे, प्रयत्न हा राहील दुसरा की नॉन झिरो अटेम्प्ट करायला लागतात. लक्षात ठेवा, तुम्ही म्हटलं की सर मी मराठी पूर्ण सोडून देतो, कॉन्ट्स पूर्ण सोडून देतो, हा चालणार नाही. प्रत्येक सेक्शनमध्ये मिनिमम जो कट ऑफ हा सुद्धा ठरलेला असतो. तुम्ही कुठलाही सेक्शन डायरेक्टली इग्नोर करू शकत नाही. असे आपल्याकडे 130 प्रश्न 150 मार्कांसाठी असतात, ज्यासाठी कंप्लीट कंपोजिट टायमिंग असतो. कंपोजिट टायमिंगमध्ये सेक्शनल टाईम ब्लॉक राहत नाही. आतापर्यंत हे तरी बरं आहे की सेक्शनल टायमिंग कुठे नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रश्नाला जम्प करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये 2 तासांचा म्हणजे 120 मिनिट्सचा आपल्याकडे टाईम आहे, ज्याच्यामध्ये 130 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर ऑलरेडी आपल्याकडे मोर लेस दॅन अ मिनिट फॉर अ क्वेश्चन हे आपल्याकडे स्ट्रॅटेजी ठरवण्यात आलेली आहे. क्लिअर झालं. हा आता आपला एक्झामिनेशनचा पॅटर्न हा समजून घेत चला. याला जर तुम्ही प्रॉपरली स्ट्रॅटेजिकली जर प्लॅनअप केलं तरच तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होईल. क्लिअर आहे. याच्याबाबतचं जे 2 कोर्सेस आहेत ना टेक्निकल नॉन टेक्निकलची याची मी माहिती नंतर देतोय. पण सर्वप्रथम तुम्हाला मी रिझनिंगचे जे सिलेबस आहे याच्याबाबतची मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती देतोय, कुठले मेजरली करायचं आहे. ठीक आहे, हे दोन्ही ॲप्लिकेशन तुमच्याकडे असायला मस्ट आहे. ठीक आहे, जेवढे ॲस्पिरंट्स यासाठी प्रिपेअर करताय, एक तर पहिलं म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि दुसरा कॅपिट्यूड जे आपला नॉन टेक्निकलसाठी आहे. नॉन टेक्निकलमध्ये आपल्याकडे नॉन टेक्निकलचा कोर्स मिळेल आणि टेक्निकलमध्ये आपला टेक्निकलचा कोर्स आहे. याच्या एंडमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देतोय आणि सगळे रेकॉर्डेड सेशन असल्या कारणामुळे तुम्ही याला कधीही पाहू शकता. कुठल्याही सेशनसाठी लाईव्हची वाट पाहायची गरज नाही. लाईव्ह आपले स्ट्रॅटेजीज आणि प्लॅनिंगसाठी आपण जनरली कंडक्ट करत असतो. ठीक आहे, आता बघा लॉजिकल रिझनिंगमध्ये 40 प्रश्नांपैकी मॅक्सिमम जे आहे ना याचं 2 प्रकारे विभाजन करण्यात येतं. 20 ते 25 क्वेश्चन जे आहेत ना सिटिंग आणि पझलवरती येतात आणि आपल्याकडे 20 क्वेश्चन, समजा 20 क्वेश्चन याच्यामध्ये आले तर 20 क्वेश्चन आपल्याकडे अरिथमॅटिक बेसिकली जे वर्बल बेस्ड क्वेश्चन्स असतात, वर्बल रिजनिंग ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, किंवा जे टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला त्याचा रेशिओ ठरवण्यात येतो. आता 20 ते 25 प्रश्नामध्ये आपल्याकडे 2 सिटिंग, ठीक आहे, आणि 2 पझल हे आपल्याला विचारले येतात. ठीक आहे, 2 पझल हे विचारतात, म्हणजेच 5 प्रश्न आपल्याकडे एका कॉम्बोमध्ये विचारतात. असे जे आपल्याकडे हे टोटल जे आहेत हे 10 मार्क आपल्याकडे तयार होतात. ठीक आहे, म्हणजे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी आपल्याकडे पाहायला मिळतात. ठीक आहे, आता बघा हे जरी आपल्याला कमी वाटत असले 0.5 मार्क्स तर लक्षात घेत चला, एक तुमचं सिटिंग बरोबर आला तर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड 2.5 मार्क्स आहेत ना करेक्ट मिळतात. ठीक आहे, तर जो एक प्रॉपर लीड देण्यासाठी तुम्हाला कामात पडतो परीक्षेमध्ये. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे 20 क्वेश्चनमध्ये जे आहेत ना बाकी मिसलेनियस टॉपिक्स येतात आणि 20 क्वेश्चनमध्ये 2 सिटिंग आणि 2 पझल असा कॉम्बो तुम्हाला पाहाव्यास मिळतं. आता बघा त्यामध्ये डायरेक्शन सेन्स दिशाज्ञान ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न
प्रश्न येतात. ब्लड रिलेशन झालं, ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रश्न असतात. कोडिंग डिकोडिंगमध्ये 4 मिनिमम प्रश्न असतात, 5 मॅक्सिमम असतात. इनइक्वॅलिटी हा फार सोपा टॉपिक आहे, याच्यामध्ये 4 प्रश्न विचारतात, मिनिमम आणि मॅक्सिमम 5. सिलॉझममध्ये 3, 4, 5 असा हा पॅटर्न ठरलेले असतात. तर मॅक्सिमम आजकाल 5 प्रश्न सिलॉझममध्ये पाहायला मिळतातच. नंतर अल्फान्यूमेरिक सिरीजमध्ये 2 प्रश्न येतात. मिसिंग सिरीजमध्ये सुद्धा 2 प्रश्न येतात. पझलमध्ये 2 सेट असतात, एकतर बॉक्स टाईप झाला, फ्लोअर बेस्ड झाला, शेड्युलिंग बेस्ड, डे डेट आणि इयर बेस्ड पझल. डे डेट इयर बेस्ड पझल आजकाल फेवरेट चाललेला आहे IBPSचा, तर हा प्रिपेअर कराच तुम्ही, ठीक आहे. कसं करायचं आणि एक्झॅक्ट तुम्हाला जर काही क्लू लागत असेल ना, तर बिंदासपणे या नंबरवरती व्हॉट्सअप करा, ठीक आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर, इनसाईड आउटसाईड 2 व्हेरिएबलची पझल तुम्हाला करावी लागेल. अननोन पर्सन सर्क्युलर सिटिंग झालं, स्क्वेअर आणि रेक्टँग्युलर सिटिंग झालं, लिनियर किंवा लाईन बेस्ड सिटिंग झालं, अनसर्टन, पॅरल रो सुद्धा आजकाल बरेचदा विचारायला लागलेले आहेत, ते त्यामध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल विचारतात, त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नंतर ऑर्डर अँड रँकिंग झालं, ऑड वन आउट झालं आणि मिसलॅनियस. हे सगळे लॉजिकल रिझनिंगचे तुम्हाला टॉपिक्स प्रिपेअर करायचे असतात. क्लिअर आहे, ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला मराठीचे जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन जे विचारतात, त्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन कसे विचारले जातात हे सांगतोय. आता बरेच ॲस्पिरंट जे आहेत हे या मराठी व्याकरणाकडे त्यांचा कल असतो. ऑल्दो आपण हे व्याकरणसुद्धा आपल्या कोर्समध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा ज्या ॲस्पिरंट्सकडे एकदम कमीत कमी वेळेमध्ये त्यांना सिलेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे, गॅरंटेड त्यांना पर्टिक्युलर टॉपिक सांगतोय, तेवढे मात्र तुम्ही केलं तर तुमचं सिलेक्शन हे मात्र नक्की आहे, ठीक आहे. सोबतच फ्री ऑफ कॉस्ट सेशन जे मी तुम्हाला रिकमेंड करत असतो ते सुद्धा पाहायचे, ॲज वेल एज पेड कोर्ससुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत, ठीक आहे. आणि ज्याही ॲस्पिरंट्ससाठी आता ज्याही ॲस्पिरंट्सला आपल्या येणाऱ्या फ्री टेस्टसाठी रजिस्टर करायचं असेल ना, त्या सर्व ॲस्पिरंट्सनी या नंबरवरती व्हॉट्सअप करून ठेवा. त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईल. त्याची फुल लेंथ टेस्ट जी आहे तुम्हाला फ्रीमध्ये अटेम्प्ट करता येईल. एक फुल लेंथ टेस्ट आपण फ्रीमध्ये देणार आहोत, तर त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप करून मात्र नक्कीच ठेवा, ठीक आहे. आता बघा, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन झालं, एरर बेस्ड क्वेश्चन झालं, शफलिंग बेस्ड आणि फिल इन द ब्लँक बेस्ड क्वेश्चन, किंवा याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दसुद्धा याच्यात येतात. आणि लिंग विचारमध्ये लिंग बदला, स्त्रीलिंग आहे पुल्लिंग आहे याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवरती आपल्याला मिनिमम 5 प्रश्न हे विचारतातच 100%, हे डिसायडेड आहे. नंतर एरर बेस्डवरती 7 ते 8 प्रश्न किंवा मॅक्सिमम 10 प्रश्न विचारले जातात. शफलिंग बेस्ड म्हणजे आपल्याकडे 4 स्टेटमेंट दिले असतात, 4 ते 5 स्टेटमेंट आपल्याकडे मिनिंगफुल पॅसेज त्याचं तयार करत असतात. आणि फिलिंग द ब्लँक बेस्ड किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचे 2 ते 3 प्रश्न मिक्स्ड कॅटेगरीमधून याच IBPS पॅटर्नने तुम्हाला विचारले जातात. हा क्लिअर कट पॅटर्न आहे, तुम्हाला यालाच व्यवस्थितरित्या फॉलो करावं लागेल. याच्यानंतर जर तुमच्याकडे ॲडिशनल वेळ मिळतो तर तुम्ही एक विरामचिन्हे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार, ठीक आहे, हे सगळे तुम्ही टॉपिक प्रिपेअर करा. सोबतच लिंग हा टॉपिक प्रिपेअर करा. एवढे जरी टॉपिक व्यवस्थितरित्या प्रिपेअर केले ना, तरी तुमचं IBPS पॅटर्न पूर्ण कव्हरअप होतं, ठीक आहे. क्लिअर आहे. नंतर येतं आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि त्याचा सिलेबस, ठीक आहे. सगळ्यात मेनली ज्याही ॲस्पिरंट्सकडे कमीत कमी वेळ आहे त्यांना आणि मॅक्सिमम अटेम्प्ट करायचं त्यांना कॉन्ट्समध्ये, तर तुम्हाला सांगतोय सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रेटिक इक्वेशन, ठीक आहे. आणि त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन, हे 4 महत्त्वाचे टॉपिक्स आहे. यामध्ये तुम्हाला 12 ते 13 क्वेश्चन जे आहे आउट ऑफ 20 क्वेश्चन हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये मिळतील, ठीक आहे. हे सफिशियंट आहे. जर तुम्ही हे प्रॉपर ॲक्युरेट जर अटेम्प्ट केलं एवढे जरी, ठीक आहे, तरीही तुमच्याकडे एक सिलेक्शन 100% तुम्हाला घेता येतं. जरुरी राहत नाही, गरजेचं राहत नाही की 20 तुम्हाला अटेम्प्ट करण्याचे आहे क्वांटिटेटिव्ह, कारण की याच्यामध्ये जसं की आपल्याकडे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट झाला, ट्रेन टाईम डिस्टन्स स्पीड झाला, पार्टनरशिप, एजेस अँड ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, हे अरिथमॅटिक बेस्ड असल्या कारणामुळे याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतात. याला स्टेटमेंटला वाचून समजून नंतर त्याला आपले मेथोडॉलॉजी लावून, कॉन्सेप्ट लावून त्याला सॉल्व्ह करावं लागतो. कधी कधी सोपा प्रश्न आला तर त्याला अटेम्प्ट करता येतं, पण त्याच्यामध्ये जातो वेळ, आणि टाईम इज द मेजर कन्स्ट्रेंट ज्यामध्ये तुम्हाला डील करायचं आहे एक्झामिनेशनला क्लिअर करायचं असेल तर. आलं लक्षात, ठीक आहे. याचं विभाजन मी माझ्या स्ट्रॅटेजीचा जो सेशन आहे ना त्याच्यामध्ये दिलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे. तर हा येतो आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पूर्ण सिलेबस, ओके. त्यासोबतच हा कंप्लीट सिलेबस जो आहे इलेक्ट्रिकल बेसिक्स, नेटवर्क थिअरी आणि सर्किट्स, ठीक आहे, याबाबत कुठले कुठले सब टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे, हे सगळे जे सेशन्स आहेत याचे की पॉईंट जे आहेत ना, मी तुम्हाला एक सेशन सांगतोय, याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हा जो डिटेल्स म्हणजे यामध्ये जे मेन्शन केलेलं आहे हे टॉपिक्स कराल तरच सिलेक्शन, ह्यामध्ये मी मात्र पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. तरी तुम्हाला एकदा परत तुम्हाला सांगून देतोय हा सिलेबस एकदा क्विकली ओव्हरव्ह्यू करून, कारण की याला सुद्धा 20-25 मिनटं वेगळे लागतात समजायला कुठले कुठले टॉपिक्स आहेत. तर पण मी मात्र तुमच्यासाठी ब्रीफ आउट करतोय. आणि या सिलेबसची जर तुम्हाला PDF हवी असेल ना, ठीक आहे, तर मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला PDF मात्र मी तुम्हाला देऊन देईल, ठीक आहे. PDFसाठी काय करायचं लागेल की MSc DCL DY ॲडिशनल PDF असं जरी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप केलं तर ती लगेच तुम्हाला PDF ही मात्र मिळेल, ठीक आहे. तर हे टॉपिक्स आहेत तुम्हाला, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल बेसिक, DC सर्किट, सिंगल फेज AC सर्किट, 3 फेज AC सर्किट तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. नेटवर्क थेरममध्ये AC DC सर्किटमध्ये पूर्ण जे थेरम्स मी तुम्हाला दिलेले आहे हे थेरम प्रिपेअर करावे लागतील. मॅग्नेटिक सर्किट्स येतं ज्यामध्ये प्रश्न विचारले जातात. मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट झालं, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स,
ओके, तर हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. असे बरेच सगळे टॉपिक्स नाहीत का मी त्या सेशनमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे. पण तुमच्यासाठी एक ओव्हरव्ह्यू म्हणून मी तुम्हाला सिलेबस सांगतोय. प्रत्येक टॉपिक हा इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये दिलेला आहे आणि मेनली पॉवर सिस्टम मशीन्स आणि जे इलेक्ट्रिकल फंडामेंटल प्लस डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा आजकाल 2-3 टॉपिक्स आहेत जे तुम्हाला सांगतोय. ते मात्र तुम्ही प्रिपेअर करून घेत चला. ठीक आहे. नंतर मेजरमेंट नंतर आपल्याकडे मशीन्स येतात. यामध्ये ट्रान्सफॉर्मर, 3 फेज ट्रान्सफॉर्मर, सिंक्रोनस मोटर येतं. सिंक्रोनस मोटरमध्ये मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला विचारले जातात. DC मशीन झालं आणि 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर झालं. ठीक आहे. हे मशीन्समधले टॉपिक झालेत. पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि स्विच गिअरमधले सगळे टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. स्पेशली पॉवर प्लांट इकॉनॉमिक्सवरती आपल्याकडे 3 ते 4 क्वेश्चन हे विचारले जातात. याचा फ्री ऑफ कॉस्ट सेशन मी यूट्यूबला टाकलेला आहे. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन इलेक्ट्रिकल MCQ असं जरी यूट्यूबला सर्च केलं तरी तुम्हाला 100% मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. त्याची खरं तर मी लिंक देऊन देतो इथे बघा. हे बघा, इथे मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट मेन्शन केलेलं आहे आपल्या थंबनेलला. इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन याच्यामध्ये मी सरळ मेन्शन केलं इस व्हिडिओ से 2 से 3 प्रश्न हर एग्जाम में पूछे जाते हैं. आणि हा खरंच प्रूव्हन राहिलेला सेशन आहे. हा यूट्यूबला आपल्याकडे अवेलेबल आहे. मी तुम्हाला आजही सांगतो, जर तुम्ही ह्याला पूर्ण मगअप केलं, पूर्ण जर याला वाचून गेलेत ना, ठीक आहे, तर तुम्हाला 100% मिनिमम 3 प्रश्न तरी एक्झामिनेशनमध्ये पाहायला मिळतील. यामधून याच्या बेसिक कॉन्सेप्टवरतीच ते प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे तो. ठीक आहे. नंतर T&D झालं, ट्रान्समिशन लाईन कॉम्पोनंट्स आणि केबलिंग झालं. शॉर्ट, मीडियम, लॉंग ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर झालं. HVDC सुद्धा महत्त्वाचं आहे आजकाल. अंडरग्राऊंड केबल्स मॅक्सिमम प्रश्न आजकाल विचारतात. त्याच्यामध्ये सबस्टेशन रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट पॅरामीटर्स असतात, जे आपल्याकडे कॉम्पोनंट यूज करतात, ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. इन्सुलेटर आणि मेकॅनिकल डिझाईनवरती प्रश्न येतात. टाईप्स ऑफ इन्सुलेटर, स्विच गिअर प्रोटेक्शनवरती प्रश्न विचारले जातात. सर्किट ब्रेकर्सवरती, मटेरियलवरती 2 प्रश्न विचारतील तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. फंडामेंटल 2 प्रश्न 100% ठरलेले आहेतच. ठीक आहे. कंट्रोल सिस्टमवरती प्रश्न आजकाल विचारायला लागलेले आहेत. ठीक आहे. कंट्रोल सिस्टमवरती सुद्धा मिनिमम 3 ते 4 प्रश्न विचारतील फंडामेंटल लेवलचे. नंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी नंबर सिस्टीमचा जो सेशन आहे एक अजून नवीन प्रकारे घेऊन होतोय. ज्याही ॲस्पिरंट्सला पाहिजे असेल सेशन, तर त्यांनी यूट्यूबला मला बेसिकली जर मी तुम्हाला यूट्यूबला सेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला वाटत असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नंबर सिस्टीम ऑन अ यूट्यूब म्हणून. मी तुम्हाला तो सेशनसुद्धा लवकर करून देईल. कारण की आपण रिसेंटली काही एक्झामिनेशनमध्ये याला ऑब्झर्व केलेलं आहे. 2 ते 3 प्रश्न जे आहेत त्याच्यावरती विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे. नंतर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेसिकच तुम्ही याला रीड केलं तरी चालेल. सेमीकंडक्टर, डायोड, ट्रान्झिस्टर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचे फंडामेंटल्स केलं तरी चालेल. ठीक आहे. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आणि एक एल्युमिनेशनचा एक टॉपिक करून घेत चला. हिटिंग, ड्राईव्ह आणि मोटर हे थोडं एक्सेप्शनल आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फार कमी चान्सेस असतात. पण मात्र जेही आपण आपल्या कोर्समध्ये अपलोड केले आहेत हे तुम्हाला पाहावे लागतील. एस्टिमेशन ऑफ लाइटिंग स्कीम, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन ऑफ मशीन्स अँड रेलेव्हंट आई रूल्स. तर आई रूल हा एक फार महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. 2 प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. अर्थिंग प्रॅक्टिसेस, अर्थिंगवरती 100% प्रश्न विचारला जातो आणि असोसिएटेड आई रूल्स. ठीक आहे. तर हा कंप्लीट सिलेबस आपण आपल्या या महाडिस्कॉमच्या रेकॉर्डेड कोर्स प्लस लाईव्ह गायडन्स या कोर्समध्ये आपण अपलोड केलेलं आहे. याची जी प्राईस आहे, ठीक आहे, ही प्राईस 6,000 रुपीज आपण इनिशियली ठेवली होती. पण आता मात्र करंटली 50% ऑफमध्ये याला जी प्राईस आपण ठेवलेली आहे हे 2,999 रुपीज राहील. याच्यामध्ये प्राईस हाईक होईल. ठीक आहे. काही 10 ते 15 दिवसामध्ये. ठीक आहे. एकदा हा आता करंटली 90% कोर्स अपलोड झालेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण न्यू सेशन्स ॲड ऑन करतोय बेस्ड ऑन द रिसेंट IBPS पॅटर्न आणि ते सेशनसुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. ज्याही ॲस्पिरंटने याला एनरोल केलेलं आहे त्यांना माहिती आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर याची प्राईस जी आहे ही 3,999 रुपीज होऊन जाईल. ठीक आहे. आता ही 3,999 का होईल तुम्हाला सांगतो. कारण की याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीजसुद्धा आपण इन्क्लूड करतो आहे. तीसुद्धा IBPSची फुल लेंथ. ठीक आहे. IBPSची फुल लेंथ टेस्ट सिरीजसुद्धा याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट इन्क्लुडेड आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी कोर्स घेतलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा राहील आणि ज्यांनी नवीन आता कोर्स घेते त्यांनासुद्धा फ्री ऑफ कॉस्ट ही IBPSची टेस्ट सिरीज इन्क्लुडिंग सब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस टेस्टसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. ठीक आहे. तर जरूर म्हणून त्याला आजच एनरोल करून टाका. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ब्रीफ थिअरी घेतोय, MCQs घेतोय आणि कॉन्सेप्ट्स घेतोय ॲज पर द IBPS रिसेंट एक्झामिनेशन पॅटर्न. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही स्पेशल टेबल्स आणि चार्ट्स तुम्हाला आपण प्रोव्हाइड करतो जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये तुमच्यासारख्या ॲस्पिरंटला ज्यांच्याकडे वेळ कमी असतो आणि मॅक्सिमम तुम्हाला सिलेबस कव्हर करायचं त्यांच्यासाठी मात्र नक्की फायदेशीर राहील. ई-बुक्स असतात जे आपल्याकडे रिव्हिजन करायला कामात पडतात आणि ते सुद्धा कलरफुल आपल्या ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. टॅबलेटला सुद्धा ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. 3D व्हिडिओ सेशन्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. टाईमली तुम्हाला लाईव्ह गायडन्स दिला जातं यूट्यूबच्या बेसिकली एक आपल्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जे आपण ॲप्लिकेशनवरती घेत असतो. आणि याच्याकडे डेडिकेटेड व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत. करंटली 100+ मेंबर्स याच्यामध्ये झालेले आहेत. एनरोल. ठीक आहे. ज्यांनी आणि ॲस्पिरंटनी हा कोर्स घेतला असेल आणि त्यांनी डेडिकेटेड व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन नसेल केला तर त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सॲप मात्र नक्की करा. ठीक आहे. तर हा कंप्लीट टेक्निकल कोर्स हा तुमचा रेकॉर्डेड सेशन असल्या कारणामुळे आता 90% जो आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे हा तुम्हाला कधीही पाहता येईल. आणि शॉर्ट, ब्रीफ आणि क्रिस्प डेटा असल्या कारणामुळे तुम्हाला क्विकली अंडरस्टँड करायला इझी पडेल. हा आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या कोर्सला आपल्या गेलेत तर तुम्ही ऑल कोर्समध्ये जा. त्याच्यानंतर महाराष्ट्र
स्टेट कॅटेगरीमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. कुपन प्री अप्लाइड असल्या कारणामुळे तुम्हाला कुठलंही कुपन टाकायची गरज नाही. तुमच्यासाठी ऑलरेडी मी प्री अप्लाइड डिस्काउंट तुम्हाला जनरेट करून ठेवलेलं आहे. कुठलेही गायडन्स हवं असेल त्या नंबरला व्हॉट्सॲप करा. सोबतच नॉन टेक्निकलमध्ये जेवढेही तुम्हाला टॉपिक सांगितले त्याचे सगळ्यांचे व्हिडिओ सेशन्स, त्याचे ई बुक्स, प्रॅक्टिस टेस्ट आणि त्याच्यासाठी असलेले आता रिसेंटली 2025मध्ये झालेले, आता आपण याच्यामध्ये खरं ते फीचर ॲड नाही केलेलं आहे, IBPSचे नवीन जे आता आपल्याकडे PYQs आहेत ना, ठीक आहे, हे सुद्धा मी याच्यामध्ये ॲड ऑन करून ठेवलेलं आहे विथ सोल्युशन. लक्षात ठेवा, विथ डिटेल सोल्युशनसुद्धा आपण ॲड ऑन केलेलं आहे. हे मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता. ठीक आहे, कोर्स हे ब्रीफ, क्रिस्प अँड क्लिअर असल्या कारणामुळे जे आहेत ना, तुम्हाला कमी वेळेमध्ये मॅक्सिमम टॉपिक्स कव्हरअप करता येतं. ह्याच्यामुळे तुम्हाला जे 80 क्वेश्चनची प्रिपरेशन आहे 40 मार्कांसाठी, हे मात्र पूर्ण कव्हरअप होतं. ठीक आहे, ह्यासाठी कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. मी वारंवार सांगतो ज्याही आणि याची जी फीज आहे ही 3000 रुपीज फीज आहे. ठीक आहे, यालासुद्धा आपल्याकडे 50% डिस्काउंट असल्या कारणामुळे त्याला जी प्राईस राहील फायनल ही 1499 फायनल प्राईस राहील. त्याच्यामध्ये 3ही सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळे मेजर टॉपिक जेही तुम्हाला सांगितलेले आहे इन्क्लुडिंग शॉर्ट ट्रिक्स, फॉर्म्युलाज, MCQs आपण कव्हरअप केलेले आहे. प्रत्येक प्रश्नाला समजून सांगितलं आहे जेही IBPS पॅटर्नचे आहेत आणि सगळ्या सिलेक्शनची संपूर्ण तयारी एकाच कोर्समध्ये मिळेल. सोबतच तुम्हाला टेस्ट पाससुद्धा मिळतील तुम्हाला मल्टिपल एक्झामिनेशनची टेस्ट अटेम्प्ट करण्यासाठी. ठीक आहे, आणि जर तुम्ही DY मॅनेजरसाठी जर तुम्हाला प्रिपेअर करत असाल, म्हणजे बेसिकली सिनियर मॅनेजर किंवा DY मॅनेजरसाठी, तर त्यासाठी सुद्धा डेडिकेटेड कोर्स कॅपिट्यूट्सला अवेलेबल आहे. आता तुम्हाला ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की फ्री ऑफ कॉस्ट याची प्रॅक्टिस कुठून करायची, तर सर्वप्रथम कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला तर नक्की जॉईन करा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पण सोबतच आपल्याकडे कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला एक नवीन फोल्डर आपण तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे स्टडी मटेरियल. ठीक आहे, स्टडी मटेरियलच्या टॅबमध्ये जा तुम्ही आणि त्याच्यामध्ये क्वांट्स प्लस रिजनिंगचा जो तुमच्याकडे फोल्डर आपण तयार केलेला आहे ना, ठीक आहे, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी ई बुकसुद्धा दिलेले आहे. सोबतच आपण डेली हे जे आहेत पोस्ट आहेत रिजनिंगचे आणि ॲप्टिट्यूडचे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण पोस्ट करत असतो. तिथे सुद्धा तुम्ही याची विथ सोल्युशन आपण तुम्हाला पोस्ट जे प्रोव्हाइड करतोय, हे मात्र जर सॉल्व्ह केलं तर तुमची कंप्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, फ्री क्विजेस अटेम्प्ट करण्यासाठी कॅपिट्यूटच्याच ॲप्लिकेशनला तुम्हाला फ्री क्विजच्या फोल्डरमध्ये ते प्रश्न अटेम्प्ट करता येतील, ते सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आलं लक्षात. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला फंडामेंटल अपडेट्स दिले, याचा जो डिटेल सिलेबसची जी PDF जर हवी असेल तर मी मला व्हॉट्सॲपला याची PDF म्हणून एक मला मेसेज जरी केला तरी तुम्हाला PDF मी देऊन देईल. ठीक आहे, फक्त MSc रिसल्ट DY एक्झामिनेशन PDF सिलेबस PDF असं जरी मेन्शन केलं तरी तुम्हाला ती PDF तुमच्यापर्यंत व्हॉट्सॲपला पोहोचवण्यात येईल. ठीक आहे, तर एक महत्त्वाचं एक सांगतो आहे की जो रोडमॅप मी तुम्हाला दिलेला आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे मेनली जर आपलं लास्ट डेट 22 आपण हे करतोय, आता तरी आजची समजा 14 तारीख आहे. ठीक आहे, 22 आपल्याकडे जर शेवटची तारीख असेल तर मिनिमम आपल्याकडे 40 डेजचा एक विंडो असतो, त्याच्यामध्ये एक्झामिनेशन कंडक्ट करतं. ठीक आहे, तर यामध्ये जो तुमचा 2/3 जो टाईम असतो, ठीक आहे, लक्षात ठेवा, प्रत्येक ॲस्पिरंटला सांगतो मी, हा तुम्ही टेक्निकलला अलोकेट करा आणि 1/3 जो टाईम आहे टोटल प्रिपरेशनचा हा तुम्ही नॉन टेकला अटेम्प्ट करा, म्हणजे नॉन टेकला अलोकेट करा. ठीक आहे, जेवढे टॉपिक आणि कोर्समधले सिलेबस जर तुम्ही सिक्वेन्शियली चालू केलं तरी ॲटलिस्ट मिनिमम तुमच्या 25 डेजमध्ये तुमचं बेसिक मॅक्सिमम 25 डेजमध्ये आपल्याकडे हे सगळं कव्हरअप होतं. सोबतच आपण टेस्ट सिरीज घेतो आहे, एक फुल लेंथ टेस्ट ऑलरेडी अपलोड झालेली आहे, ते सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करून स्वतःला तपासू शकता, त्यानंतर तुम्ही सेशनला प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, हे सिक्वेन्शियली जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं ॲज वेल एज स्ट्रॅटेजी ज्या मी तुम्हाला सांगतोय वेळोवेळी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून, त्या जरी तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्हाला एक इनफ राहतील या एक्झामिनेशनला क्लिअर करण्यासाठी. नो मॅटर वॉट किती पोस्ट आहे ह्याला आपल्याला काही फरक पडत नाही, पण जर तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील ना तरच याच्यामध्ये सिलेक्शन होईल. ओके, ह्या सेशनला तुम्ही तुमच्या ॲस्पिरंट्सपर्यंत, फेलो ॲस्पिरंट्सपर्यंत नक्की पोहोचा. आपलं चॅनल कॅपिट्यूट्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQला इथे क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि दोन्ही टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेही सबसिक्वेंट सेशन्स आहे, रेलेव्हंट सेशन, रिस्पेक्टिव्ह सेशन, त्याची लिंक्स तुम्हाला मिळतील. जो याचा सिलेबसचं सेशन आहे तुम्हाला इथे क्लिक करून पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. नॉन टेक्निकलला कसं प्रिपेअर करायचं त्याच्यासुद्धा सेशन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही सेशन पाहू शकता. कुठलीही क्वेरी असेल व्हॉट्सॲपच्या थ्रू किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यम थ्रू आम्हाला कम्युनिकेट करा, मी तुम्हाला नक्कीच गाईड करेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.